दिल्लीमध्ये काल आंदोलन झालेलं आहे आणि आंदोलनाला कशा प्रकारे प्रतिसाद होता मात्र कुठेतरी पोलिसांनी आडकाठी केलेली असा आरोप केला जातोय आणि विरोधकांचं राजकारण या आंदोलनाच्या मागून सुरू आहे असं देखील आरोप केला. बघा, नीटच्या परीक्षेच्या हिंदी मराठी नीटच्या संदर्भात संपूर्ण देशातले विद्यार्थी एकत्र झाले. त्यांना त्यांचं फ्युचर इनसिक्युअर वाटतंय, परंतु केंद्र सरकार, राज्य सरकारने आणि देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रकार घडले त्या सगळ्यावर शासनाने कडक कारवाई केलेली आहे. परंतु सुद्धा भविष्यामध्ये असं काही घडू नये म्हणून दिल्लीमध्ये लाखो हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी आंदोलनाला समोर आल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांना पोलिसांनी लाठीचार्ज केला त्याचं समर्थन आम्ही निश्चित करू शकत नाही. कारण त्यांना त्यांच्यामध्ये आपले लेकरं दिसायला पाहिजे होते. ज्या पद्धतीने त्यांच्यावर बंदुका रोखल्या गेल्या तेही चुकीचं आहे. परंतु या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर, खांद्यावर कोणीतरी मागून बंदूक ठेवून विद्यार्थ्यांना आंदोलन वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करून राहिलेले आहेत. याच्यामध्ये आपण पाहिलं की उभाटा पार्टी आहे, याच्यामध्ये उमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे ते आलेत, अखिलेश यादव आपलं ह्या उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आलेत, आणखी राष्ट्रवादीच्या पार्टी याच्यामध्ये आलीत आणि याच्यामुळे या विद्यार्थ्यांचा मूळ मुद्दा बाजूला सरून आता ह्या राजकीय पार्ट्या याच्यामध्ये संधी साधण्याचा परत करत आहेत. माझं स्पष्ट म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ज्या मागितला गेला या सगळ्या प्रकरणामध्ये राज्याचे आमचे कृषी आपले शिक्षण मंत्री किंवा देशातले शिक्षण मंत्री किंवा सगळ्या राज्यातले शिक्षण मंत्री याच्यापैकी एकही मंत्री या पेपर फुटीमध्ये त्याचा काही इन्व्हॉल्वमेंट असेल, त्याचा काही संबंध असेल किंवा त्याच्या नजीकच्या माणसांनी ह्या काय गोष्टी केल्या असतील किंवा त्याचं समर्थन याला असेल तर निश्चितपणे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणं ही रास्त आहे. परंतु कुठलाही संबंध नसताना अशा प्रकारची मागणी हे मला काही योग्य वाटत नाही. आणि ज्या पद्धतीनं काही नेत्यांनी या विद्यार्थ्यांना सांगितलं की हे आतंकवादी आहे तर हा अतिशय बकवास विषय आहे. ते विद्यार्थी देशाचं भविष्य आहे, ते विद्यार्थी आमचे आहेत आणि त्या एक वेगळे स्वप्न घेऊन ते त्यांच्या आयुष्याची वाटचाल करत आहेत. परंतु त्यांची स्वप्न त्यांना भंग होताना दिसतात आहे आणि म्हणून त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा बॅलन्स गेलेला आहे. पक्षाचे सदस्य सदाभाऊ खोतांनी तर त्यांना आतंकवादीच म्हटलं. मी बोललो ना की त्यांचं वैयक्तिक मत असेल, ते सदाभाऊ खोताचं पक्षाचं मत नसेल, परंतु ते आमच्या देशाचं भविष्य आहे, ते आतंकवादी असू शकत नाही. परंतु आता त्यांनी सावध राहिलं पाहिजे की याच्या वेगळ्या शक्ती याच्यामध्ये येऊन राहिल्या आहेत आणि या शक्तीचा वापर कोणी इतरांनी घेऊ नये याची काळजी त्या विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे. सरकारने जंतर मंतर चर्चा करायला हवं, प्रतिनिधींनी चर्चा करायला हवं, आता विद्यार्थ्यांची मागणी आम्ही चर्चा करायला जाणार नाही. नाही, सरकारने विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. 4 पावलं त्यांनी मागे जावं, 4 पावलं यांनी मागावं, पण चर्चेतनं हा विषय सोडवला पाहिजे. गुन्हे दाखल करून, लाठीचार्ज करून, गोळीबार करून, केसेस करून आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांचं आयुष्य खराब करण्यामध्ये काय अर्थ नाही. कुठल्याच पेपर फुटीला मंत्री जबाबदार नाही असं तुम्ही म्हटलंय. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होऊ नये असं तुम्ही ठामपणे सांगा. मी असं म्हणत नाहीये. जर त्याच्यामध्ये जे दोषी असतील, त्यांचा कुठेही सूत्राम असं त्याच्यामध्ये हात असेल तर निश्चितपणे कारवाई आवश्यक आहे. पण काही संबंध नसताना कोणाचा राजीनामा मागणं योग्य